नमस्कार. आपण ऐकतोय भगवान श्रीकृष्ण एक दर्शन. याचे लेखक आहेत प्राचार्य आठवले, अर्थातच परमपूज्य स्वामी वरदानंद भारती. आजचं पान क्रमांक आपलं चाललेलं आहे 17. श्री तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवरायांना पांडुरंगाची प्रार्थना करून एका बिकट प्रसंगातून वाचवलं होतं, अशी एक कथा प्रसिद्ध आहे. संभाजी राजाला समर्थांनी लिहिलेलं पत्रही विरक्त वेदांती व्यवहाराच्या पातळीवर उभं राहून किती उत्कृष्ट मार्गदर्शन करतो त्याचा चांगला आदर्शच आहे. एवंच धर्म आणि राजकारण एकमेकांपासून तोडण्याचं किंवा त्यांची क्षेत्र एकमेकांपासून वेगळी आहेत, त्यांचा परस्पर काहीही संबंध नाही असं मानण्याचं कारणच नाही आहे. श्रीकृष्णाने केलेल्या राजकारणाचा विचार करणं याकरताच आवश्यक ठरतं. श्रीकृष्ण हा धार्मिकांचा आराध्य देवच आहे. जनमानसावर त्याच्या ईश्वरी तत्वाचा विलक्षण प्रभाव आहे, पण तोही धर्मसंस्थापनेसाठी मनुष्यावतार धारण करतो, तेव्हा आपल्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी राजकारणही आवर्जून करतो. हे लक्षात घेतलं तर त्यातून मिळणारी प्रेरणा व्यक्तीला किंवा समाजाला आध्यात्मिक किंवा व्यावहारिक जगतातही सारखेपणानेच कार्यक्षम ठेवेल. श्रीमान छत्रपती शिवरायांनी आपल्या रामायण महाभारतावर पोचलेल्या प्रज्ञेने, कर्तृत्वाने परिश्रमपूर्वक हे करून दाखवलेलं आहे. त्यांच्या वेळची परिस्थिती प्रतिकूलतेचाच विचार जर केला तर आजच्यापेक्षा भयंकर होती. सर्व हिंदुस्थान धर्मांध मुसलमानांच्या क्रूर राजवटीत सर्व प्रकारे पिडला जात होता. मंदिरं पाडून मशिदी उभारल्या जात होत्या. स्त्रियांच्यावर अत्याचार होत होते. भय किंवा प्रलोभन यांच्या बळावर मोठ्या प्रमाणात बाटवाबाटवी होत होती. रक्ताचे पाठ वाहत होते. निरपराध्यांची हत्या करून त्यांच्या मस्तकांचे ढीग चौकात रचले जात होते. स्वधर्मनिष्ठा न सोडणाऱ्यांचं देह करवतीने कापले जात होते. डोळे फोडले जात होते. हातपाय तोडले जात होते. त्यांना जिवंतपणी जाळण्यात येत होतं. मंदिराची संपत्ती लुटणं हा तर दैनंदिन कार्यक्रमच होता. वीराग्रणी हिंदूंचं शौर्य दीन होऊन मुसलमानी राज्यकर्त्यांची सेवा करण्यातच भूषण मानू लागलं होतं. अशा स्थितीत 15-16 वर्षाचा एक तरुण जागा झाला. मातृभूमीवरच्या प्रेमाने भारला गेला होता. धैर्याने उभा राहिला. अगदी सामान्य दरिद्री कुळातून आलेल्या मूढभर सवंगड्यांची संघटना त्यांनी उभारली. हिंदूंचं राज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे, या आत्मविश्वासाने रोहिडेश्वराला स्वतःच्या रक्ताचा टिळा लावून त्यांनी उग्र प्रतिज्ञा केली. ती शौर्याने, चातुर्याने, अविरत प्रयत्नाने सिद्धीस नेऊन सगळा देश मुसलमानांच्या पायदळी तुडवला जात असताना रायगडावर हिंदूंचं सिंहासन प्रतिष्ठित केलं आहे. श्री शिवाजी महाराजांच्या या यशस्वी चरित्राचा नीट अभ्यास केला तर श्रीकृष्णाचं जीवन, त्यातही भगवंतांचं राजकारणी वैशिष्ट्य शिवरायांनी आपल्यापुढे सातत्याने ठेवलेलं आहे हेच दिसून येतं. शिवकालाप्रमाणेच आजही श्रीकृष्णाचा आदर्श जाणतेपणाने जर समोर ठेवला तर तो उपयोगी ठरणाराच आहे. नेत्यांच्या चुकीच्या आणि आत्मघातकी धोरणाने हिंदुस्थान खंडित झाला असला तरी आपला देश आज परकीयांच्या दास्यात नाही आहे. काही चढउतार झाले असले तरी आपली लोकसत्ता टिकून आहे. परंपरागत धारणांनी काही प्रमाणात प्रभावी असलेला हिंदू समाज अद्यापही बहुसंख्येने नांदत असल्यामुळे निरनिराळ्या पक्षाचं शासन काही काळ आलं, पण ते रक्तरंजित झालेलं नाही आहे. आतंकवाद्यांनी हत्या केल्या, त्याचं प्रमाण वाढत आहे, पण त्यांना अद्यापही राजकीय यश लाभण्याचं चिन्ह नाही आहे. ही वैशिष्ट्ये लक्षात घेण्यासारखी आहेत. सत्तालोलूप राज्यकर्ते अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणासाठी धर्मनिरपेक्षतेचा किंवा सर्वधर्मसमभावाचा उद्घोष जरी करत असले तर तेही हिंदू समाज अजूनही मोठ्या प्रमाणात बहुसंख्य असल्यामुळे शक्य होत नाही आहे. ही परिस्थिती कितीही आणि काहीशी आशादायकच आहे. तरुण पिढीचं योग्य प्रमाणात प्रबोधन झालं तरच भवितव्य निश्चितपणे उज्ज्वल होईल. श्रीकृष्णाचं जीवन त्या दृष्टीने उत्तम मार्गदर्शन करणारच आहे.
भक्तप्रिय, भक्तसंरक्षक, योगेश्वर, तत्त्वज्ञानी या वैशिष्ट्यांचा जितका प्रचार आणि प्रभाव समाजामध्ये झालेला आहे, त्या मानाने श्रीकृष्णाचं राजकारण आणि त्याचं महत्त्व जवळजवळ दुर्लक्षित झालेलं आहे. धार्मिकांना, भाविकांना तिकडे लक्ष द्यावंसं वाटलंच नसेल तर त्याचं कारण समजू शकतं. पण श्रीकृष्णाचा अवतार कृत्याच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचं असलेलं हे अंग सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि खऱ्या अर्थाने देशभक्त असलेल्या राजकीय पुढाऱ्यांनीही जवळजवळ दुर्लक्षिलेलंच आहे, याचं सखेद आश्चर्य वाटतं. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारखे 2-3 सन्माननीय अपवाद माझ्यावरील विधानाला आहेत, पण शेवटी ते अपवादच आहेत. लोकमान्य टिळकांचं जीवन तर जणू काही राजकारणी श्रीकृष्णाचा आदर्श पुढे ठेवून गीतेच्या तत्त्वज्ञानावरच पोचलं गेलेलं होतं आणि हे गीता रहस्य या त्यांच्या अलौकिक ग्रंथाच्या अभ्यासावरून लक्षात येतं. आमचे तीर्थरूप दादा अत्यंत धार्मिक वृत्तीचे आणि भाविक असे भगवत भक्त असूनही गीतेचं 6वे भाष्यकार म्हणून लोकमान्य टिळकांचा प्रेमादराने उल्लेख करीत असत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर सर्वांगाने राजकीय परिपूर्णता असलेला लोकमान्य टिळकांसारखा चारित्र्य संपन्न नेता पुन्हा देशाला लाभला नाही. श्रीकृष्णाला आदर्श मानणाऱ्यांचं व्यक्तिमत्व केवढं उंचावतं आहे हे लक्षात यावं म्हणून मी हा उल्लेख केलेला आहे. श्रीकृष्ण एवढा मोठा होता. श्रीकृष्ण भक्तीने सर्व हिंदुस्थानात लोकांना प्रभावित केलेलं आहे, तर हिंदुस्थानाची अवस्था अशी दयनीय का बरं राहिली, असा प्रश्न अनेक जण कुत्सितपणे क्वचित प्रामाणिकपणेही विचारतात. कोण्याही विचारवंताला प्रश्न पडावा अशीच ही स्थिती आहे. आमचं तत्त्वज्ञान श्रेष्ठ, आमचा धर्म उत्कृष्ट, आमच्या समाजरचनेची पद्धती तत्त्वतः विचार करता निर्दोष, समाजधारणेच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी असलेली कुटुंब व्यवस्थेसंबंधीची कल्पना आश्चर्य वाटावी इतकी चांगली, सर्वांगाचा समतोल विचार करून नीती नियमांचा आदर्श घालून देणारी तेजस्वी संस्कृती, सहस्रावधी वर्षापासून अखंडपणे चालत आलेली उज्ज्वल परंपरा, सर्व दृष्टीने संपन्न असलेला निसर्ग, सुजलाम सुफलाम भूमी, अजंठा वेरूळची लेणी, बेल्लूर हाळेबेडीची मंदिरं, गोमतेश्वराची प्रचंड मूर्ती, दिल्लीचा हजारो वर्ष न गंजलेला लोखंडाचा तो विष्णुस्तंभ, या गोष्टी निर्माण करणारी अप्रतिम शिल्पकला सर्व जगालाही ललामभूत वाटतील असं याज्ञवल्क्य, व्यास, वाल्मिकी यांच्यासारख्या महापुरुष, चंद्रगुप्त, राणा प्रताप, शिवाजी यांच्यासारखे महावीर, तर सीता, सावित्री, अहिल्याबाई, रमाबाई यांच्यासारख्या साध्वी स्त्रिया, अशा राष्ट्राला वैभवाच्या शिखरावर नेऊन पोचवणाऱ्या सगळ्या चांगल्या गोष्टी हिंदुस्थानात एकवटलेल्या असताना आमची अवस्था अशी दयनीय का? हा प्रश्न अंतःकरणाला व्यथित नक्कीच करतो, यात शंकाच नाही. इतिहासाचा मागोवा जर घेतला ना तर ह्या प्रश्नाचं काहीसं समाधान करणारं एक उत्तर सापडतं. बुद्धपूर्व काळ हे आमच्या देशाचं सुवर्णयुग होतं. बुद्धानंतर मात्र एक राष्ट्र म्हणून आवश्यक असलेल्या सद्गुणांना उतरती कळा लागली आहे. गौतम बुद्धाच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे जनमानसात त्याच्या तत्त्वज्ञानाचं बीज रुजलं गेलं आहे आणि अशोकासारख्या सम्राटाने बुद्ध धर्माचा अवलंब करताच राष्ट्ररक्षणाच्या दृष्टीने अव्यवहार्य इतकंच नाही तर घातक असं तत्त्वज्ञान चांगलंच फोफावलं आहे. प्रपंच आणि परमार्थाचा तोल ढासळला गेला आहे. 12-12 वर्षाची कोवळी मुलं संन्यास धर्माचा स्वीकार करून भिक्षू संघात शिरायला लागली. तोंडामध्ये वैराग्याचं प्रवचन, वर्तनामध्ये मात्र विलासी, भ्रष्टाचार असं दांभिक जीवन जगणाऱ्या भिक्षू आणि भिक्षुणींच्या प्रचंड समूहाने बौद्ध विहार गजबजून गेलं. महायान पंथाचा उदय झाला. त्यांनी तंत्राचं अवलंबन करून वाममार्गी शाक्तात आधीच रूढ असलेल्या स्वैराचाराला प्रोत्साहनच दिलं. त्यामुळे तत्त्वज्ञानावरील ध्येय दृष्टी ढासळली आहे. सदाचाराचं महत्त्व लोपलं आहे. व्यक्तिपूजेला प्रतिष्ठा आली आहे. धर्माचरण कर्मकांडापुरतं मर्यादित झालं आहे.
संप्रदाय व्यक्तीभोवती केंद्रित झालेले आहेत. मुळाशी असलेले संबंध दुरावले आणि ते तुटलेले पण आहेत. मग या सर्वांचा परिणाम म्हणून आदरणीय थोर व्यक्तींच्या नावाने मंदिरं किंवा देवस्थानं उभी राहिलेत. त्यांची पूजा अर्चा मोठ्या समारंभाने होऊ लागली. देवस्थानाच्या तीर्थयात्रा करणाऱ्यांची बहुसंख्य संख्या वाढलेली आहे. त्याच प्रमाणात वैयक्तिक आचरणापासून धर्मनिष्ठा दुरावत गेली. सामाजिक आणि राष्ट्रहिताची जाणीव लुप्त होत चालली आहे. पाप पुण्याच्या कल्पनाही प्रत्यक्ष आचरणापेक्षा वरवरच्या सोहळ्या ओळ्यांशी जोडल्या गेल्या. धर्माच्या व्यापकतेची जाणीव नामशेष झाली. सगळं चांगलं असताना भारतवर्षाला दीनदशा प्राप्त झाली आहे. तिची कारणंच यावरील मीमांसेत आहेत. महापुरुषाला आदरणीय मानायचं हे योग्यच आहे, पण तो आदर 4 फुलं वाहून किंवा थोडीशी दक्षिणा देऊन व्यक्त होतो असं मानणं योग्यच नाही आहे. ईश्वराला आवडतात ती स्वधर्मचरणांची फुलं. त्याची पूजा होते ती योग्य रीतीने कर्तव्य कर्मनिष्ठापूर्वक करीत राहिल्यामुळेच. पण इकडे आपलं दुर्लक्ष झालं हे आपल्या दुर्दैवाचं कारणच आहे. महापुरुषांच्या चरित्रातील सोयीच्या वाटतील त्या घटना आपण लक्षात ठेवल्या, पण त्या तशा का घडल्या, त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याचं उद्दिष्ट काय आहे, हे मात्र आपण कधीही विचारात घेतलं नाही आणि म्हणूनच आपण आपत्तीत सापडलो आहे. हे जर सगळं टाळायचं असेल ना, तर महापुरुषांच्या चरित्राचं योग्य ते मूल्यमापन लक्षात घेऊन कोणत्या परिस्थितीत त्याचं अनुकरण करावं, त्यातून कोणता बोध घ्यावा, त्या योगाने आपल्या वागण्याची दिशा कशी ठरवावी, वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय पातळीवर आदरणीय व्यक्तींच्या वर्तनांचे अनुकरण कसं, केव्हा आणि कोणत्या मर्यादित करावं हे लक्षात घेऊन वागणं अत्यंत आवश्यक असतं. पण तसं घडलं नाही. व्यापक प्रमाणात तरी तसं घडलं नाही हे मात्र निश्चित आहे. श्रीकृष्णाचं चरित्र विचारात घेणं या दृष्टीनेही बोधप्रदच आहे. श्रीकृष्णाने आपल्या अवतार कृत्याचा हेतू स्पष्ट केलेला आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. साधू सज्जनांचं रक्षण करणं, त्यासाठी दुर्जनांचा विनाश करणं आवश्यक झालं तर तोही करण्याचा संकोच न बाळगणं आणि या 2 घटनांच्या पार्श्वभूमीवर धर्माची पुन्हा प्रतिष्ठापना करणं हे तर ईश्वराचं अवतार कृत्यच आहे. अवताराचा अजून एक शास्त्रकारांनी हेतू सांगितला आहे. कोणत्या प्रसंगी कसं वागावं, ध्येय कोणतं कसं ठरवावं, त्याला अनुकूल आचरण कसं राखावं, काय करावं काय करू नये, कसं वागावं कसं वागू नये, अशी मनं भांबावून टाकणारी स्थिती, बुद्धीला गोंधळात टाकणारी अवस्था प्रामाणिकांचीही होते. मग सर्व जनकल्याणाचं उदात्त ध्येय असतानाही असंच होतं. केवळ शास्त्र वचनातील विधी निषेध जसेच्या तसे स्वीकारले तर त्या दृष्टीने करणं वा न करणं सारखंच चांगलं आहे किंवा वाईट आहे असं वाटतं. अशा प्रसंगी कसं वागावं असा निर्णय घेताना अंतःकरण विमूढ होऊन जातं, काही सुचतच नाही. अशा वेळी ईश्वराच्या चरित्रातील घटना लोककल्याणाच्या दृष्टीने कशा घडत गेल्या त्याचं जर स्मरण ठेवलं तर कर्तव्याची दिशा स्पष्ट होते. श्रीकृष्णांचं सर्व जीवन या भूमिकेवर अधिष्ठित आहे. नंद यशोदेच्या वात्सल्याच्या छत्राखाली बालपण गोकुळात घालवीत असतानाही ते तसंच होतं. लोणी चोरून खाणं, दह्या दुधाची मडकी फोडणं, गोप बालकांच्या समागमे नाना प्रकारचे खेळ खेळणं, गोपिकांच्या अनन्य प्रेमाचा विषय होऊन रासक्रीडा करणं, हे प्रसंग जसे श्रीकृष्णाच्या बाललीलात समाविष्ट आहेत त्याचप्रमाणे पूतना, तृणावर्त, अघासूर, बकासूर, धेनुकासूर यांना ठार मारणं, कालियाचं मर्दन करून गोकुळाला निर्भय करणं, इंद्रयागासारख्या सकाम कर्मानेच धर्मकृत्य घडायचीच असतात. या परंपरागत रूढीचा त्याग करायला लावून त्यांना गोवर्धन पूजेसारख्या साध्या सोप्या पण निष्काम भावनेकडे नेणाऱ्या पूजनाकडे प्रवृत्त करणं, इंद्राने निर्माण केलेल्या अतिवृष्टीतून गोकुळाला वाचवण्यासाठी गोवर्धन स्वतःच्या सामर्थ्याने उचलून धरणं आणि तरीही गोपाळींनी दिलेल्या आपापल्या काठ्यांचा आधार न नाकारण्या इतका, उलट त्यांचं स्वागत करण्यात का मनाचा मोठेपणा दाखवणं,
यासाठी सौजन्याने वागणं, हेही प्रसंग श्रीकृष्णाच्या गोकुळातल्या जीवनातच घडलेले आहेत. समाजधारणेसाठी त्यातून मिळणारा बोधही योग्यतेच्या आणि उपयुक्ततेच्या दृष्टीने महत्त्वानेच उणा नाही आहे. श्रीकृष्णाने गोकुळ सोडल्यानंतर जे पराक्रम केले त्यातील घटनांचा आपण विचार करणार आहोत, पण उद्याच्या भागात. आजचा भाग आपण इथेच संपवणार आहोत. गोपाळ कृष्ण महाराज की जय. आजचं आपलं पान क्रमांक 21 इथे आपण समाप्त करणार आहोत.